श्री क्षेत्र पिंपळरस रामाचे ते श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर पालखी सोहळ्याला 2 फेब्रुवारी 2024ला प्रारंभ झाला। पिंपळरस रामाचे येथून पालखीचे प्रस्थान झाले असून येत्या 5 फेब्रुवारी 2024ला सोमवार त्र्यंबकेश्वर येथे पालखीचे आगमन होणार आहे। आज नाशिकमधील 254 अस्तर अपार्टमेंट महात्मा नगर परिसरातील सौ कल्पना साहेबराव कदम, इंजिनियर साहेबराव गंगाधर कदम, सीए शिवाजीराव एकनाथ खानवे यांच्या निवासस्थानी पालखीचे मोठ्या उत्साहात स्वागत करण्यात आलं। गेल्या 18 वर्षांपासून पालखीचे स्वागत करण्याची परंपरा कदम यांच्याकडे आजही आहे। मुक्कामी असलेल्या या वारकऱ्यांसाठी सकाळचा नाश्ता, जेवण अशा सर्व सोयी सुविधा उपलब्ध करून दिल्या जात असतात आणि त्यांचे आदरातिथ्य केले जाते। माझे नाव सौ कल्पना साहेबराव कदम, आम्ही महात्मा नगरला राहिलाय। आमच्याकडे एक 17-18 वर्ष झाले दिंडी सोहळा येतोय रामाचा पिंपळस निफाड तालुक्यातले। आणि ते असं म्हणतात की साधू संत येती घरा तोची दिवाळी दसरा। आम्ही दरवर्षी दिंडीची वाट बघत होतो। कोरोनामध्ये नाही आली दिंडी, आम्हाला अशी रुकरुक वाटत होती, कधी दिंडी येईल, कधी दिंडी येईल। म्हणजे आनंद सोहळा, जसं दिवाळी दसरा साजरा करतो तर जशी आपुलकी असते तशी माझ्यासाठी हा खूप मोठा आपुलकी सोहळा असतो आणि मी अगदी प्रेमाने करते, जेवढं होईल तेवढं। अगदी आम्ही सगळं कुटुंबातले सगळे सहभागी होतो याच्यासाठी, नातेवाईक वगैरे सगळे। हा दिंडी सोहळा मागील 18 वर्षापासून आम्ही महात्मा नगर परिसरामध्ये करतो। दिंडी ही रामाचे पिंपळस इथून निफाड तालुका रामाचे पिंपळस इथून चालू होते। सकाळी 12 वाजता येते आणि 3 वाजता इथून पुन्हा त्र्यंबकेश्वरला जेवण प्रसाद वगैरे घेऊन प्रवचन देऊन प्रस्थान होते। ही परंपरा आम्ही कायमस्वरूपी चालू ठेवतो। आमचे साडू साहेबराव कदम आणि मी पुण्यामध्ये शिकायला बरोबर होतो। आम्ही त्यावेळेस ज्ञानेश्वर पादुका चौकामध्ये दिंडीसाठी जायचो आणि आम्ही तेव्हाच ठरवलं होतं की नाशिकमध्ये त्र्यंबकेश्वरला जेव्हा दिंड्या येतील तेव्हा आपण त्या दिंडीचं, त्यांचं जेवणावळीचं आणि त्यांचं स्वागत करायचं ठरवलं होतं। आणि त्याप्रमाणे आम्ही गेली 18 वर्षापासून साहेबराव कदम यांच्या परिसरामध्ये आम्ही या दिंडीचं स्वागत करतो, त्यांना महाप्रसाद देतो आणि आम्ही देवाचा आशीर्वाद घेतो। ही दिंडी रामाचे पिंपळ तालुका निफाड येथून येते, दरवर्षी येते आणि दरवर्षी आमचा हा प्रोग्राम चालू असतो। सकळे तीर्थे निवृत्तीचे पायी तेथे बुडिदी माझे मना, या उक्तीप्रमाणे संत चुडामणी निवृत्तीनाथ महाराज पायी दिंडी सोहळा श्री क्षेत्र रामाचे पिंपळस वैकुंठवासी गुरुवर्य बन्सी महाराज सुरवाडे यांच्या कृपा आशीर्वादानं समस्त ग्रामस्थ पिंपळस पंचक्रोशी ते श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर असा हा दिंडी सोहळा दरवर्षी जात असताना कदम परिवाराच्या विनंतीवरून या ठिकाणी महात्मा नगरला विसावलेला आहेत। गेली 5 वर्ष या ठिकाणी दिंडीची सेवा ते अहोरात्र करत आहेत। सुंदर प्रकारचं अन्नदान, संत भोजन ते करतात। कदम परिवाराला दिंडीच्या वतीनं आणि मी अखिल भाविक वारकरी मंडळ जिल्हाध्यक्ष अण्णासाहेब महाराज आहे रिसवळकर वारकऱ्यांच्या वतीनं कदम परिवाराला शुभेच्छा देतो, दिंडीला शुभेच्छा देतो। मी विनंती करेल आपल्याला, पायी चालत असताना आपण शिस्त पाळा। पाठीमागे आळंदीला दिंडी जात असताना 4-5 वारकरी आमच्या अपघातामध्ये गेले, तेव्हा आपलं जीवन अनमोल आहे। आपण शक्यतो रात्रीचा प्रवास टाळावा, दिंडी सोडून चालू नये। दिंडीतून कधी कधी आमच्या महिला पुरुष मागे राहिले तर शहर आहेत, महिला हरवण्याची शक्यता आहे। मुलाबाळांची आपण काळजी घेतली पाहिजे। आमचा हा दिंडी सोहळा आदरणीय हरिभक्त परायण साहेबराव महाराज सुरवाडे आणि गावातील सर्वच अशा प्रकारची भजनी मंडळी, त्यांची टीम यथायोग्य अशा प्रकारची यशस्वी करते। मी सर्वांना कोटी कोटी धन्यवाद देतो आणि थांबतो। वृत्तसंकलन विभाग, नाशिक लोकशाही न्यूज, नाशिक।